दंडोत प्रणाम. मायबापो, गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, कर्माचं पण महत्त्व सांगितलं आणि संन्यास म्हणजे त्यागाचं पण महत्त्व सांगितलं. ह्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज प्रथम बोलत आहे. काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला? अर्जुना, इमं योस्वते योग प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मने प्रह मनोरिक्ष्वाकयोग. मी तुला हे शास्त्र सांगत आहे. हे शास्त्र मी अगोदर विवस्वानाला सांगितलं, विवस्वानानं मनूला सांगितलं आणि मनून आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितलं. तर मग असं ते म्हणतात एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षेदू सकाले नेमाता युगोनष्ट परंतप. आणि मी हे परंपरेनं चालत आलेलं हे शास्त्र जे आहे, हे ज्ञान आहे, हे मी तुला सांगतो आहे. आणि कारण ते आता नष्ट झालेलं आहे. चालत आले आजपर्यंत, परंतु राजर्षी यदू लोकांपर्यंत आलतं, परंतु ते आता सध्या नष्ट झालं आहे. स या मायते दे योगपुक्त पुरातन भक्तोशी मे सखाची ती रहस्यम येतं उत्तरम. आणि तेच शास्त्र तू माझा सखा आहेस, भक्त आहेस, म्हणून मी तुला सांगतो आहे. माय बापो, असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा, अपरमभूतो जन्म परमजन्म विवस होता कथमेत द्विजानियाम तो वधुपुक्तवानी. तुमचा जन्म तर अलीकडचा आहे, विवस्वान तर केव्हा जन्माला, मग हे शास्त्र तुम्ही त्याला सांगितलं, हे मी कसं सांगू? आता माझ्या भाऊ असं अर्जुन म्हणायला आहे. पण त्यावर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुन. 5व्या श्लोकात ते म्हणतात, अर्जुना बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुन तान्य वेद सर्वांनी न तो मिथ परंतु. तुझे माझे अनेक जन्म झाले, त्यातले सगळे मला माहिती आहेत, पण तुला एक मी माहीत नाही. आणि कारण मी आजोपी आहे, आजोपी सन नवे आत्मा भूतानामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवा माया. मी अजन्म आहे, अव्ययी आहे आणि भूताचा ईश्वर आहे, पण प्रकृतीला अधिष्ठित करून मी अवतार घेत असतो. संभवा मी युगे युगे प्रकृती संभवा माया यदा यदाही धर्मस्य. केव्हा येतो? अर्जुन म्हणे, मग तुम्ही केव्हा येता? ते म्हणे, श्रीकृष्ण महाराज म्हणले, जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अवित्थानम धर्मस्य तदात्मानम सुजाम्यम. म्हणजे जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म माजतो, त्यावेळेस मी पृथ्वीवर येतो. कशाला येतो? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असं ते सांगतात की मी साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्या लोकांचा नाश करण्यासाठी, धर्माचं ज्ञान देण्यासाठी मी युगायुगात ह्या पृथ्वीवर येत असतो अर्जुना. आणि माझं हे दिव्य जन्मकर्म आहे, जन्मकर्मचमय दिव्य मेवम येती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिति सोर्जुन. म्हणजे माझं दिव्य जन्मकर्म ज्याला कळालं, समजलं, तर पुन्हा हा देह सोडल्यानंतर त्याला पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही. आणि मग अर्जुन म्हणला, काही लोकांना तसं झालं का? काही लोक गेले का मोक्षाला? हो म्हणले. अर्जुना वितराग भयकृता मनमयम पास्थिता बहु ज्ञान तपसा पुता मद्भाव मागता. वितराग भयकृत सोडून जे माझे चिंतन करणारे लोक, अनेक लोक ज्ञान तपसा पुता माझ्या भावाला प्राप्त झाले, पुता मद्भाव मागता. आणि अर्जुना यथामाम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम. जे जसे लोक मला बसतात ना, मग तसंच मी त्याला बसतो. यथामाम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. तर असं माझं माझ्याच यानं मतानं चालवतात लोक. तर मग कांक्षित कर्मनाम सिद्धिम इजंते देवता क्षिप्रमी मानुषी लोके सिद्धिर्भवती कर्मजा. म्हणजे मी 4 वर्ण, मी लोक काय करतात, माझं दिव्य जन्मकर्म ओळखत नाहीत आणि माझी भक्ती न करता देवतेची भक्ती करतात. कांक्षित कर्मनाम सिद्धी प्राप्ती करण्यासाठी देवतेची भक्ती करतात
आणि त्यांना सिद्धी लवकर मिळते ते देतो. क्षिप्रम ही मानुष्य लोके सिद्धीर्भवती कर्मजा ताबडतोब मिळते त्याला. आणि अर्जुना मी या सृष्टीमध्ये 4 वर्ण तयार केले. चातुर्वर्ण्य माया सुतम गुणकर्म विभाक्षा तस्य कर्तारमपि मां विद्ये कर्तारमपि. त्याचा मी कर्ता आहे आणि हा कर्ता बी आहे. न माम कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. मला कर्मे बांधू शकत नाहीत अर्जुना, आणि कारण मला कोण्या कर्माच्या फळाची आसक्ती नाही. आणि इतिमाम विभुजानती, आणि असं जाणून तुम्ही जरी कोणी बी वागलं तर ते देखील कर्माच्या बंधनात पडत नाही. आणि एवम ज्ञात्वा कृतम कर्म पुरेरपी मुमुक्षुभिः. पहिल्या लोकांनं मुमुक्ष लोकांनं असे जाणून कर्म केलं, आणि त्यामुळं अर्जुना तू बी कुरु कर्मेव तस्मात्त्वं पूर्वतरं किम कर्मिती कवयपेत्र मोहिता तथ्य कर्म प्रवक्ष्यामि यज्ञातो मोक्षे सुस्वा. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे सांगण्यात बडे लोक मोहित झाले, आणि तेच कर्म मी तुला आज सांगतो अर्जुना. कर्म न हि बोध्यम बोध्यमचे कर्मणा अकर्मणचे बोध्यम गणा कर्म होते. कर्म न हि बोध्यम बोध्यमचे कर्मणा अकर्मणचे बोध्यम. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे जाणून घेतलं पाहिजे. कर्मने कर्म पश्यत कर्मणचे काय सबोधिमान मनुष्य सुसयुक्त कृष्ण कर्म करू. आणि यशे सारे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध करा म्हणून तमाहू पंडित बोला. ज्याचे सर्व कामं सर्व कर्मे काम संकल्प वर्जित असतात आणि त्याचा ज्ञानानं त्याच्या कर्माचा नाश झालेला असतो, अशा माणसाला पंडित असे म्हणतात. मायबापो, अशाप्रमाणे आपण ह्या 4थ्या अध्यायातले जवळजवळ 15 श्लोकचा विवेचन पाहिले आहे मायबाबो. असंच विवेचन मी पुन्हा देखील तुम्हाला सांगेन. पण तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील वारंवार तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.